धन्यवाद दादा. नामदेव मार्के हा जाऊ नको कोपऱ्याला कुठे म्हणजे याच्यानंतर मॅच आहे ना लगेच. ओके ना पुढचं कांबेरे दादा पद्माकर दादा विचारायला लागतं ना कारण तिकडे दोन दुकानं पण आहेत ना. पहिला चेंडू आकाचा पहिला चेंडू समोर टॉस केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो. पहिल्या चेंडूवरती पहिला विकेट योगेश कांबरेना मार्गस्थ झटका क्रमांक 1 होऊन गेला. का दादा बघा काल रात्री होताच ना तू नव्हता का म्हणून हा दादा याची पाठी बदलले बघ डावीची उजवी झाली. डीजे बदलला आमचा ऑपरेटर बदलला बघ. रात्रीची गाणी हिंदी गाणी होती बघ रात्रीची. हा बचके रहणारे बाबा गाणी कशी वाजली पाहिजे. तू कुठे आहेस कुठे गेलास बघा. आमचा दामत गावचा आपला एखादा असेल तर त्या डीजे वाल्याच्या बाजूला बसा. जी गाणं आपल्याला लागतं जरूर सांगा त्याला. एक चेंडू एकदा एक चेंडू एक विकेट. चांगली सुरुवात आपण पाहतो या ठिकाणी यशोदीप डिक्सल संघाकडून. आकाश स्ट्राईकला असेल स्वतः कॅप्टन धनराज. कॅप्टन तो कॅप्टन यावरती चढवला हल्ला. सुरेख फटका चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतील 6. दुसऱ्या चेंडूवरती याला षटकार. घाटामध्ये टर्न आहेत ना जागच्या जागी यू टर्न आहेत तसा टर्न मारला या ठिकाणी धनराजने. काय ओलन घेतलं आणि क्विक पिकअप शॉट ज्याला म्हटलं तर पिकअप. काय टायमिंग आहे. 0. काय सेकंद असेल मीटर असेल तर मोजला असता आपण. त्या काहीच अंशामध्ये चेंडू आपण फिरवला धनराजने. पहिला चेंडू षटकार ठोकला. 2 चेंडू आणि 6 धावा. एक फलंदाज बाद झाला आहे योगेश कांबेरे. इथे पाहतो फसवा चेंडू थोडा शॉर्ट फेकला थोडा दूरवर टाकला गेला आणि जरूर काहीसा इशारा करताना पंच समोरून काहीतरी उडल्या निर्वडून चेंडू उडला गेला. ही आउटफील्डची करामत आहे. इथे सुरेख फटका लाजवाब बघा. पंप केला चेंडूला फेकला डिफेक्स कव्हर. इतर मध्ये चेंडू सीमारेषे पलीकडे. रस मिळतील 4. इथे आला चौका. इथे पुन्हा एकदा काय फटकेबाजी आहे. या कॅप्टन वरती दुसरा कॅप्टन सरदार वरती दुसरा सरदार हल्ला चढवतोय. चेंडू फेकला सीमारेषे पलीकडे. आणखीन एक हाय यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर. एखादी गाडी पाहते ना स्टार्टर मारला तर लगेच रेस येते. त्या पद्धतीने पाहिलं चेंडू वरती काय नजर आहे. या अगोदर चेंडू थोडा शॉर्ट आपण होता समोर उडला होता पण इथे पाहिलं चेंडू वरती नजर ठेवली. अफलातून फटका.
पुन्हा एकदा समोर दिलेला चेंडू बघा, ऑफ साइडला चेंडू होता. ताकद, क्षमता आणि क्वालिटी या फलंदाजी पाहिली गेली. काय फटकेबाजी आहे. जर विचार केला गोलंदाजचा मी काही दोष मानणार, चेंडू बघा ऑफ साइडला होता. आपण लाईव्हला पाहू शकता. चेंडू जर पाहिला गेला खूप सफल झाला होता. चेंडू दूरवर होता पण त्याला ऑन साइडला घेतला गेला. काय फटका आहे. देखना फटका, घुटना टेक और स्माइल के साथ तमाशा देख. चला आपण पाहतोय दुसरा षटक रोहित सावंत गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. इथे चांगला चेंडू, जोरदार अपील करण्यात आले. अपील सुरू होते, जोश एवढा नव्हता. रोहित सावंत चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. रोशन मोडक स्ट्राईकला आहे. पुढचा चेंडू इथे स्टेप ऑन करून घेण्याचा प्रयत्न. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी पाहिला गेला. बाय बाय टाटा, क्या बात आहे. एक धाव या ठिकाणी घेण्यात आली. एका धाव्याने स्कोर कार्ड 23 या आकड्यावरती. यानंतर बिग फाईट असेल. पुन्हा एकदा एक सुंदर मॅच. सेकंड राऊंडची जय हनुमान भुतवली विपक्ष श्री 11 श्री खांबया मार्केवाडी. दोन्ही संघाचे कॅप्टन तयार आहे. मिडल इनिंग मध्ये आपण पाहतोय. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी यायचे. इथे आपण पाहायला गेला पाठस्पर्ध जरूर झाला होता. एसटीच्या पाठीमागे थोडीशी गडबड पाहिले गेली. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न आपण पाहिला धनराजचा. नशिबाचा कौल त्याच्या बाजूने एक धाव आपण पाहतो. धावफलकावरती घेतली जाईल. धाव संख्या 24. काय कामगिरी होतीये त्याचा. मार्केवाडीच्या रोड लगत घर, रोडच्या बाजूला रोड लगत जीवन भगत. काय फटकेबाजी पाहिली त्याची. 24 धावा धावफलकावरती. एक फलंदाज बाद झाला. पहिल्या चेंडूची विकेट होता. त्यानंतर धनराज कांबेरे आग ओकताना दिसला. काय फटकेबाजी त्याच्या बॅट मधून. इथे शॉर्ट पिच चेंडू, खराब चेंडू होता. लॉलीपॉप चेंडू होता. त्याचा भरपूर समाचार. चेंडू जातो सीमारेखा पार. रन्स मिळतील 6. इथे आला षटकार. हो आला. काही टेन्शन आहे. ओम साई एमटीसी लाईव्हचे कॅमेरे चारो आहेत. कॅमेरे सगळीकडे. चेंडू जरूर भेटेल. मी असंच फिरत होतो आणि तिथं पाहायला गेला मिडल कॅमेरावाला एकदम चेहरा बिरा बांधून खाली मान होती. दादा झोपू नको ना, आम्हाला झोपवशील. दादा बोलतो नाही, खालून चेंडू कुठे पडला ते बघतोय. इथे बॉटम एज स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू सजवतोय. फलंदाज बाद होतोय. झटका रोशन मोडकच्या स्वरूपात दुसरा जे भवानी वावलोली संघाला.
नवीन फलंदाज अमोल मोडक स्ट्राईकला असेल. इथे पाहतोय चांगला चेंडू आणि इथे थोडीशी गडबड. चेंडू आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरा या ठिकाणी समाप्त झालेत. 15.50च्या सरासरीने 31 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. अजूनही 2 षटकांचा खेळ आपण पाहतो. आणि मी म्हटलं दादा, प्रभाकर दादा म्हटलं मनोज कुठे आहे, पण थोडासा इंजर्ड झालेला दिसला मनोज. एसएम स्पोर्टचे ओनर श्रेयस मसे काही दिवसापूर्वीच हरीश कराले त्यांनी ग्रुप वरती टाकलं होतं, श्रेयस मसे यांचा नंबर द्या. पटापट सर्वांनी नंबर दिले. सुरेख फटका समोर उडवलाय. अमोलच्या बॅट मधून चेंडू निघालाय. शतरक्षक तिथपर्यंत पोहोचू शकला नाहीये. चेंडू गेला सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतील 6. इथे लावायचा परत षटकार. एमटीसी लाईव्हच्या कॅमेरा तिथे परत पोहोचलाय. चेंडू येईल बघा आतमध्ये आला. हा कारण वावलेकरांच्या पाठीरगे 1 2 3 किमान 10 ते 12 धावले ते चेंडूकडे. हा खूप नजर ठेवायची असते. इथे फंबल पाहायला गेला, थोडस पाठीमागे मिसफील्ड. एक धाव स्ट्राइक रोटेट झाली. स्ट्राइकने आपण पाहतो चेंज होतो. धनराज स्ट्राइकला आला. धावसंख्या स्कोर कार्ड 38. 2 कडी गारद. इथे बाहेर जाणारा चेंडू छेडछाड केली. आमचे संदीप बोराडे सर नेहमीच बोलतात, राह चलती लड़की को छेड़ना और बाहर जाती गेंद को छेड़ना. चपराक तो बैठी है. चपराक बसले धनराजला. जबरदस्त असं काहीतरी लाव दादा. सांगितलं एन्जॉय कर. तुला खुल्ला आहे 12च्या नंतर खुल्ला. धावसंख्या 38 जातात तेवढेच आहेत. कल्पेश टॉस केला चेंडूला. इथे 1 धाव पूर्ण. दुसरी धाव या ठिकाणी आपण पाहतो चेंडूवर खेळत बसला रोहित. त्या दरम्यान दुसरी धाव पूर्ण. श्रेष्ठ बेक्टू जरूर दिलाय. धावसंख्या स्कोर काढा 40 या आकड्यावरती आहे. 2 धावा. इथे 2च समांतर करतात आमचे पंच मिस्टर हॅरी.
ऐट चेंडू बघा खूप दूरवर फेकला होता चेंडू पडल्यानंतर अधिक वलन घेतलं बाहेरच्या दिशेने खराब चेंडू हा 2 क्रीज झाले असते थोडा वाईट होता श्रेयस एसएम स्पोर्ट बघा हे गोलंदाजी करतात आणि लोक त्याच्या क्वालिटीची बॅट वापरतात त्यांचा ब्रँड एसएम ब्रँडच्या बॅट बरेच आपण पाहतो सध्या एसएम ब्रँडच्या बॅट वापरतात आणि अमोल मोडक त्यांची बॅट पण एसएम स्पोर्टची आहे इथे चांगला चेंडू कमबॅक करणारा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय श्रेयश 10 धावा खर्च केला श्रेयशने धावसंख्या स्कोर कार्ड 41 3 षटकामध्ये शेवटचा अंतिम षटक असेल त्यानंतर टॉस केला जाईल ज्या अनुमान भुतेवली विपक्ष श्री 11 श्री खांबाया मार्केवाडी या आपण टॉस साठी नरेंद्र गोमारे पुरस्कृत आज संघ आपण पाहतोय श्री 11 मार्केवाडी या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी दोन्ही कॅप्टन या ठिकाणी यायचे जरूर आपण स्कोर थोडासा कलेक्शन होतोय ओके 41 धावा आहेत 3 षटक 41 धावा शेवटचा अंतिम षटक गोलंदाज जयेश इथे सुरेख पदार्थ स्ट्रेट ड्राइव्ह केलाय शतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे एका धावेवरती समाधान मानावं लागेल खराब फेकी आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना दुसरी धाव चिते के चपलाईने हरणाच्या गतीने या ठिकाणी अमोल आणि कल्पेश धावला हा दादा गाडी त्यांनी चालवायची आणि तुम्ही घेर बदलायचा जबरदस्त आता तर ते बघतील ना दादा आहेत ना मैदानावरती आपण हा जरूर या डीके सर बसा इथं आता ऑनलाइन चेक करत बसा जरूर काही टेन्शन नाही घ्यायचं इथं गाडीत पेट्रोल आहे आमच्या हा थ्रो साठी आपण पहा जरूर चेक केलं जाईल जयेश साहब चेंडू आणि इथं पाहतोय आपण षटकार थोडस वेट करा आज चेंडू चेक करतात सर आणि त्यानंतर आपण पाहतो डिसिजन तुम्हाला दिला जाईल कारण तिसरे पंच चेंडू चेक करतात ना करतात चेक ते षटकार तर जरूर आलाय गोलंदाजची जी शैली आहे जी आमचे ऑफिशियल आहेत डीके कडव सर हे चेक करतात तो परत चेंडू पण शोधून येईल चेंडू शोधत आता तो परत डिसिजन येईल तुमच्या परत ऑफिशियल्स जरूर डिसिजन देतील थोडा कुरमबाई बघा चेंडू त्या ठिकाणी आहे हा त्या चुना चेंडू पोचवा मॅच बॉल आला तर जरूर घेऊया तर फेअर डिलिव्हरी पंचांनी घोषित केलं या ठिकाणी यानंतर आपण पाहतोय पंचांची नजर राहील प्रत्येक चेंडूवरती चला मॅच बॉल आला हा सांगितलं ओम साई एमटीसी लाईव्हचे संपूर्ण टीम खास करून वावलोलीचे पाठी राखी मनोज दादा हात व्यवस्थित असेल तर जरूर आपण मनोज दादा पाहूया
तो नो चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. यानंतर असे फ्रीट, उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्रीट. आता काही दिवसापूर्वी एका मैदानावरती होतो दादा, उघडा डोले पहा नीट, त्यांनी दुसऱ्याचं नाव घेतलं. दादा तू बोल नीट, कारण पॅटर्न आपला ना दादा, पॅटर्न आपला आहे. तो एबीपी माझा न्यूजचा बी तो पॅटर्न चोरला होता मैदानावरती. इथे फ्रीटचा चेंडू होता, सुंदर गतिवान चेंडू. इथे गतीमध्ये आपण पाहतो फेरबदल करण्यात आला. पन्नास धावा पूर्ण झाले तर धाव फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात हे धावा आपण पाहतोय. आतापर्यंत 3 षटक 3 चेंडू पूर्ण झाले. 3 चेंडूचा खेळ शिल्लक या इनिंगचा. पुन्हा एकदा चांगला चेंडू, अफलातून गोलंदाजी, कमबॅक करणारी गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. जयेश, आतापर्यंत जयेशने 4 चेंडू फेकलेत, 9 धावा खर्च केल्यात. धावसंख्या 50 झालेत. 13.64 सरासरीने धावा आतापर्यंत बनवल्यात. इथे उरपे चेंडू पुन्हा एकदा उडवला डीपेक्षा कव्हर रिझन मधून. काय फटकाय, स्माइल के साथ अफलातून हिट. 7 धावेसाठी येतो आहे डीपेक्षा कव्हर पार करणारा षटकार. शेवटचा चेंडू. इथे टॉपेज एसटीच्या पाठीमागे कोणत्या प्रकारची आपण शॉर्ट फाईनचे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, चुकी करत नाही. शेवटच्या चेंडूवरती विकेट. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचते ती 56-57 धावांची गरज आपण आमंत्रित करूया. दोन्ही संघाचे कॅप्टन नामदेवजी मार्के सर तयार आहेत आणि त्यांच्या विपक्षात जय हनुमान बुतोली संघ कॅप्टन यायचे लगेच. चला नामदेवजी यायचं आपण टॉस साठी. तर टॉस या ठिकाणी केला जाईल. टॉस उडवण्यासाठी आपण या काका टॉस उडवला या. तर काकांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. आतावर कबड्डी कुस्तीच्या टॉस काकांनी केलेले आहेत, आता क्रिकेटचा टॉस करूया. या नाही दादा 4 ओव्हरची मॅच तुमच्यावरती अन्याय होणार नाही. महेशला मगाशी एक ट्रॉफीची भूक लागली, आला मला तो भूक लागले, नंतर समजलं मॅन ऑफ द मॅच बाकी आहे. बघा सुंदर ट्रॉफी आपण पाहतो आणि त्या ट्रॉफीसाठी लढत असेल. टॉस या ठिकाणी प्राप्त केलाय. ओके चालेल दादा, लग्न सराई आहे, सोयरीक बघा नंतर ठरवा. तुला डिसिजन येईल आपल्याकडे आणि तो पाठवला जाईल महेश. ओके चालेल, तर जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये करूया बदल. तिथे बसलेत आमचे समालोचक मित्र.
हर्ष स्वागत. फ्रेंच चषक दामत 2025 मध्ये जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. टार्गेट आहे 57 धावसंख्येचं. आपण पाहताय डिक्सल टीमच्या अगेन्स्ट. पहिलाच बॉल आउटसाइड डी ऑफ स्टंप. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला. राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना धनराज कांबेरे आपल्याला पाहायला मिळतो. पहिला बॉल इथून डॉट फेकतोय श्रेयस यांच्या विरोधामध्ये. 57 धावसंख्या. 24 चेंडूंमध्ये इथून बचाव करायचा आहे. आणि एकीकडे जर पाहायला गेलं ना तर डिक्सल टीमला या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. एक बिग फाईट, बिग लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. आपल्या हलक्यातून चॉप करायचं होतं. टायमिंग नाहीये. बॉल पर्यंत जाणं गरजेचं आहे. आणि इथून आपण पाहताय आणखीन एक डॉट बॉल. बॅक टू बॅक डॉट बॉल फेकले जात आहेत धनराज कांबेरेच्या माध्यमातून. बॅटिंग करत असताना खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. चांगली सुरुवात त्यांनी करून दिली. अगदी पहिली विकेट पहिल्या षटकामध्ये योगेश दादा कांबेरे यांची मिळवल्यानंतर धनराज कांबेरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्याची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा आउटसाइड डी ऑफ स्टंप. यावेळी फिंगर रोल करत असताना अगदी बाहेर निघालाय. अँगल खऱ्या अर्थानं अँगल क्रिएट करत असताना हा व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव फलकावरती. धाव फलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळतील एक. ती देखील अव्वंतरच्या साह्यानं आले. जबरदस्त गोलंदाजी. ऑन साइडला हा फटका मिस सीट आहे. हवेमध्ये अमोल मोडक इथे त्यानं चुकी केली आहे. झेल ड्रॉप. अगदी आपण पाहतोय ना की प्रत्येकानं, मी तर म्हणेन गोलंदाज नव्हे तर 11च्या 11 खेळाडू इथे जोश आणि जल्लोष करण्याच्या मूड मध्ये होते. कारण की अमोल मोडकरी चेंडू आला होता. सर्वांना वाटलं होतं अगदी सेफ आहे. कारण अमोल मोडक ही अशी ओळख आहे ना की अगदी गोलंदाजी असो फलंदाजी असतो या क्षेत्ररक्षण असो तिन्ही फॉर्मॅट मध्ये अगदी परफेक्ट आहे. त्याच्याकडनं झेल ड्रॉप झालाय. 2 धावा मिळाल्या. पुन्हा एकदा इथून पाठीमागे चेंडू चाललाय. पाठीमागे जात असताना अगदी आणखीन एक धाव फलकामध्ये पाहायला मिळेल. संधी इथं उपलब्ध करून देत असताना धनराज कांबेरे आपल्या गोलंदाजी मधून इथून धाव फलक आपल्याला पाहायला मिळतंय. 4 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बिनबाद 4 धावा धाव फलकावरती पाठलाग करते यशोदीप डिक्सल टीम 57 या धावसंख्येचा. आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये धावा बनवल्या 4. धनराजच्या या षटकातील चेंडू शिल्लक आहेत ते 2. यावेळी चेंडू उडवलाय. मिस टायमिंग आहे. हवेमध्ये पुन्हा एकदा मनोज मुंडे त्याने पकडली झेल. तो सोडणार नाहीये. एक चांगला फिल्डर आहे खऱ्या अर्थानं. आपण पाहतोय जय भवानी वावलोली टीम कडनं अमोल मोडक त्यानंतर मनोज मुंडे चांगले फिल्डर आहे. सातत्यानं चर्चा होतीये त्यांची. त्यानं झेल कॅरी केला. पहिला हादरा मिळतोय यशोदीप डिक्सल टीमला. कीच आपण पाहताय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल 3ऱ्या क्रमांकावरती अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 3रा क्रमांकाचा फलंदाज. त्याच्यासमोर धनराज कांबेरे. पुन्हा एकदा अगदी फिंगर रोल करत असताना डावखुऱ्याचा गोलंदाज आहे. नॅचरल स्विंग त्याच्याकडे आहे. परंतु अगदी आपण पाहताय ना धनराजकडे ती ताकद आहे. अगदी दोन्ही बाजूने चेंडू वलवतो. आणि इथून मात्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये अगदी आपण पाहताय एक बाद 4 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 57चा पाठलाग करत असताना यशोदीप डिक्सल या टीमच्या. आपण पाहतोय साई भक्त जयेंद्र शेठ मुंडे यांच्याकडून वावलोली टीमला खूप साऱ्या शुभेच्छा येतात. आणि आमचे साथी समालोचक मनीष मुंडे यांच्याकडून पण या स्पर्धेसाठी आणि वावलोली टीम साठी खूप साऱ्या शुभेच्छा.
जाऊया मॅच कडे. पहिले षटक समाप्त. अमोल मोडक, हा अमोल मोडक आलाय दुसऱ्या षटकासाठी. अमोल मोडकचा पहिला चेंडू इथून निर्धाव खेळून काढतोय श्रेयस. आपण पाहताय 4 बॉल मध्ये 3 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत श्रेयस, जे सलामीला आलेत. आता इथून संपूर्ण जबाबदारी आहे ना ती आता खऱ्या अर्थानं श्रेयस आणि त्याच्या साथीनं 3ऱ्या क्रमांकाचे अक्षय यांच्यावरती आहे. कारण की या 57चा पाठलाग करायचा आहे आणि समोरच्या जर टीमचा विचार करायला ना गेलो ना तर चांगली गोलंदाजी. इथे मात्र अगदी फटका लॉब केलाय लॉंग ऑफ मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत जयेश यांच्या हातामध्ये, त्यांनी झेल कॅरी केलाय. आणखीन एक विकेट यशोदीप डिक्सल टीमला दुसरा आदरा इथून मिळतोय. फलंदाजीतून बाद होईल. टीम आणि फिल्डिंग करण्याचा त्यांचा डिसिजन आहे. जशी ही मॅच संपेल भोतुली टीम आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. दरम्यान जाऊया मॅच कडे. इथे महत्वपूर्ण विकेट आली आहे. अगदी आपण पाहतोय श्रेयस इथून बाद झाले. दुसरा आदरा मिळतोय 4 या धावसंख्येवरती. अमोल मोडक आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आलात. दुसऱ्या षटकामध्ये 2 बॉल मध्ये 1 विकेट त्यानं मिळवलं, 1 डॉट बॉल आलाय. हाफ ट्रॅकर होता, शॉर्ट टर्म पुल केलाय. ताकद होती या फटक्यामध्ये, नाजाकत देखील पाहायला मिळाली. त्याच्यावरती आलाय हा बिग षटकार भावेश यांच्या बॅट मधून. डीजे मास्टर आपलं देखील लक्ष असू द्या. फुललेंचा बॉल अगदी व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये. 1 धाव इथून कंप्लीट झाली आहे. आपण पाहताय त्या ठिकाणी प्रशांत आपल्याला पाहायला मिळतील. 1 धाव इथून कंप्लीट झाली आहे. बराचसा मी तर म्हणेन प्रशांत क्रिकेट पासून अगदी दूर दूर आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. डेच्या मॅचेस मध्ये आपल्याला अगदी त्याची अनुपस्थिती पाहायला मिळते, परंतु या नाईट रजनीमध्ये आपल्या टीमच्या साथीने जॉईन झाला. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल. अमोल मोडकचं हे षटक फार महत्वपूर्ण आहे. महत्वाचं षटक मैदानाच्या आतमध्ये अमोल मोडक आपल्याला पाहायला मिळतंय. एक षटकार आलाय त्याच्या विरोधामध्ये, परंतु त्यानंतर त्याचं कमबॅक देखील पाहायला मिळालं. या षटकातील 5 बॉल आतापर्यंत समाप्त झाले. त्यानं धावा खर्च केल्या, त्या 7 विकेट मिळवली. हा आणखीन एक चांगला बॉल अगदी पुढे टाकला होता. गरकन फिरलेत बॅटर, परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आणखीन एक आलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 57चा पाठलाग करत असताना यशोदीप डिक्सल टीम जाऊन पोहोचली आहे 2 बाद 11 या धावसंख्येवरती. खऱ्या अर्थानं या 2 षटकांमध्ये म्हणजे 12 बॉल आणि आता इथून बनवायचं आहेत 46 धावा. म्हणजे 12 बॉल मध्ये खऱ्या अर्थानं 46 धावसंख्येची गरज असताना इथून एका बॅटरने इथून जबाबदारी घेणं फार गरजेचं राहील. एकाने इथून आता मात्र ट्राय करावे लागेल. इथून मोठे फटके मारावे लागतील. या 57 धावसंख्येचा तुम्हाला पाठलाग करायचा होता आणि ते देखील 24 बॉल मध्ये. तर तुम्हाला पहिल्या चेंडू पासून आक्रमक बॅटिंग करणं फार गरजेचं होतं. जे पहिलं षटक आपण पाहतोय ना 30R रिस्ट्रिक्शनचं असतं, त्याच्यामध्ये तुम्हाला धावा गोळा करणं फार गरजेचं होतं. तिथे धावा जर आल्या असत्या ना, जर तुम्ही प्रमुख अस्त्रावरती वार केला असता ना, तर पाठीमागच्या गोलंदाजांवरती तुम्हाला बॅटिंग करणं तिथून सोपं झालं असतं. परंतु तिथे धनराज कांबेरेची कमालीची गोलंदाजी राहिली. त्यानं मात्र इकॉनॉमिकल स्पेल हाताळलं. त्याच्यानंतर गोलंदाजीसाठी आला अमोल मोडक. त्याच्या विरोधामध्ये एक षटकार आला, परंतु त्यानंतर त्याने देखील थांबवलं. अगदी त्याने या षटकामध्ये धावा खर्च केल्या, त्या 7. एकंदरीत संघाची धावसंख्या पाहायला मिळतीये ती 2 बाद 11. येणारे 12 बॉल आणि आता इथून बनवायचे आहेत त्या 46 धावा. एक जबरदस्त मॅच. 12 बॉल 46 ची गरज आहे. गोलंदाजीसाठी आलाय यंगस्टर वावलुली टीमचा कल्पेश. हा देखील डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. हा देखील व्हेरिएशन आणतो आपल्या गोलंदाजीमध्ये. खऱ्या अर्थानं योगेश दादा कांबेरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं यंगस्टरला खऱ्या अर्थानं जास्त महत्व दिलंय आणि यंगस्टरला जास्तीत जास्त प्राधान्य दिलंय आणि त्यांनी कामगिरी देखील तशी केली आहे. चांगली टीम उभारली आहे.
चांगला बॉल पडल्यानंतर अगदी बाहेर निघतोय. अगदी आपण पाहतो ना डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे, उजव्या हाताच्या फलंदाजाच्या विरोधामध्ये अँगल क्रिएट करत असताना हा चांगला बॉल आणि चांगला प्रयत्न देखील गोलंदाजाचा राहिला. परंतु आता फलंदाजांना देखील इथून आता आक्रमक व्हावं लागेल. यशोदीप डिक्सल टीमच्या बाबेश यावेळी पुढे येऊन सरसबत हा फटका अगदी आपण पाहतोय लोअर फुलटॉस होता, त्याला अगदी ब्लॉक करून घेतला. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, स्ट्राईक सोडली आहे आणि इथे परतावं लागेल. कदाचित दुसरी धाव इथून हवी होती फलंदाजाला अगदी अक्षयला, परंतु त्यांनी इथे चुकी केली आहे. चुकीची कॉलिंग आणि इथून मात्र एक बॅटर बाद होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये. अक्षय 3 बॉल त्यांनी फेस केले, 0 धावा त्याच्या वैयक्तिक धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या धावसंख्येचा पाठलाग जर करायचा होता ना तर प्रत्येक फलंदाजाचं या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना कॉन्ट्रीब्युशन असणं फार गरजेचं होतं. प्रत्येकाला धावा बनवणं फार गरजेचं होतं. जसे आपण वावलोली टीम पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना योगेश दादा कांबेरे यांची लवकर विकेट आली होती असं वाटलं होतं. आता गोलंदाज इथून अधिराज्य गाजवतील, त्यांचं चांगले स्पेल आपल्याला पाहायला मिळतील. परंतु त्यानंतर 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता धनराज कांबेरे, त्याने मात्र मोठे फटके मारले. त्यानंतर मात्र अगदी पाहतोय शेवटपर्यंत अमोल मोडक आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यांनी या धावसंख्या अगदी एक टार्गेट, सेफ टार्गेट, जे विनिंग टार्गेट आपण बोलू शकतो. आणि हा फटका जाईल सीमारेषेच्या पलीकडे. मी म्हटलं होतं आक्रमक होण्याची गरज आहे, तो आक्रमक फटका इथून आलाय. फलंदाज आकाशच्या बॅट मधून याबली अगदी षटकाराचा मार खाल्ल्यानंतर परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट. अमोल कडनं फंबल झाला. आज अमोल करतोय काय हा प्रश्न सर्वांना पडून राहिलाय. वावलोलीकर आता हेच खऱ्या अर्थानं प्रश्न विचारतील अमोलला, आज नक्की अमोलने केलंय काय. एक जेल ड्रॉप झाला, आता देखील चुकी झाली. दुसरी धाव इथून कंप्लीट झाली. धाव फलकापती 20. इक्वेशन आता इथून पाहायला मिळेल. लाऊड अपील पंच सांगतात. बॅटर इथून बाद झालाय. आणखीन एक हादरा मिळतोय. बघा 12वा आमचा जो प्रतिनिधी आहे नकुल, त्यांचं बा किती लक्ष आहे. इथे मिस टायमिंग, झेलची संधी. आणखीन एक फलंदाज बाद. बॅक टू बॅक विकेट कल्पेशने मिळवल्यात या षटकामध्ये. धाबा त्यानं खर्च केल्यात. त्या 8 बॉल इथून शिल्लक आहेत. 6 आणि धाबा बनवायच्या आहेत. 37 या स्पर्धेचा नियम आहे खऱ्या अर्थाने कंपल्सरी चेस. त्याच्यामुळे 6 बॉल मध्ये 6 षटकार जरी आले तरी देखील इथून पराभूत व्हावं लागेल यशोदीप डिक्सल टीमला. परंतु गोलंदाजानं जर चुकी केली, गोलंदाजानं जर का एखादा खराब चेंडू टाकला, त्याच्यावरती जर का मोठा फटका आला तरी इथून हे मॅच देखील जिंकता येईल. आणि कित्येकदा क्रिकेटमध्ये असे कारनामे झालेत. अगदी आपण पाहतो ना 40 देखील धावसंख्या इथून चेस झाली आहे 6 बॉल मध्ये. इथे 37 चेस करायचे. 6 बॉल आणि 37 धावसंख्येची गरज. ऑन स्ट्राईक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील भावेश, ज्यांच्या बॅट मधून 4 बॉल आणि 8 धावा आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं षटक नयन गोलंदाजीसाठी आलाय. आणखीन एक यंगस्टर वावलोली टीम कडनं आपल्याला पाहायला मिळतं. चांगला बॉल अगदी आपण पाहताय, पण पंच सांगतायत पडल्यानंतर बाहेर निघालाय हरेश कराले सर. चांगली पंचांची भूमिका मैदानाच्या आतमध्ये या रजनी स्पर्धेमध्ये आमचे डीके सर असतील, हरेश सर असतील आणि त्यानंतर आमचे संपूर्ण आयोजक जे खऱ्या अर्थानं पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चांगली कामगिरी. त्यानंतर आमचे स्कोरर. आणखीन एक चांगला बॉल, डॉट बॉल. यावेळी अगदी आपण पाहताय शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पुढे सरकले होते, फॉलो करायचं होतं गोलंदाजाला, परंतु बॅट अँड बॉलचा कोणताही इन्व्हॉल्वमेंट नाहीये. डॉट बॉल इथून पाहायला मिळतो. नयनने देखील इथून डॉट बॉल फेकलाय. आता 5 बॉल आणि समीकरण उरलंय.
हा फटका चांगला आहे, जाईल सीमारेषेच्या पलीकडे. काऊ कॉर्नरला क्लिअर करत असताना अगदी उशिराने आलाय, परंतु फटका आलाय षटकार. धावा धावफलकावरती आता इथून आपल्याला पाहायला मिळतात. 27 बॉल बाकी असतील. 4 हा बॉल देखील चांगला आहे. अगदी आपण पाहतोय गुडघे टेकून हा फटका एक्झिक्यूट करायचा होता, पाडल स्वीप करायचा होता. अगदी बॉलचं आणि बॅटचं कनेक्शन प्रॉपर नाहीये. एकच धाव इथून पाहायला मिळेल. म्हणजे धावा आता धावफलकावरती आता इथून आपल्याला पाहायला मिळतात त्या 28. आता बॉल शिल्लक आहे या षटकातील 3 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 29. 3 बॉल 29 धावा. आणखीन एक चांगला बॉल, पुनश्च एकदा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो नयनच्या माध्यमातून. मी खऱ्या अर्थानं कौतुक करेन ना धनराज कांबेरेचं, ज्याचं षटक जे पहिलं षटक होतं जे महत्वपूर्ण षटक होतं, तिथे मात्र त्यांनी कमी धावा दिल्या आणि त्याच्या पाठोपाठ लगेच आपल्याला आणखीन एक चांगला बॉल. एस्टनच्या मागून खऱ्या अर्थानं गाईड करत असताना धनराज कांबेरे या टीमचे कर्णधार आपल्याला पाहायला मिळतात. चांगली कॅप्टनशिप मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू द बॉलर आणि इथे मात्र मॅच संपली आहे, मॅच जिंकली आहे जय भवानी वावलोली टीम न. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम. यशोदीप डिक्सल आपल्याला पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जय भवानी वावलोली टीमला नेक्स्ट मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल श्री 11 मार्केवाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय हनुमान भुतिवली आणि